नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। चित्रा वाघ पर प्रदेश महिला कांग्रेस अध्यक्ष संध्या सवावलाखे का हमला, दिया खुला चैलेंज। महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस की अध्यक्ष संध्या सवावलाखे ने भाजपा नेता चित्रा वाघ पर गंभीर आरोप लगाते हुए कहा है कि चित्रा वाघ भारतीय जनता पार्टी तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवा भाव का नाम खराब कर रही है। उन्होंने कहा कि वाघ के हालिया बयान और उनके राजनीतिक आचरण से भाजपा की छवि लगातार प्रभावित हो रही है। सवावलाखे ने अपने तीखे बयान में कहा कि चित्रा वाघ भाजपा और देवा भाव का नाम खराब कर रही है। अगर हिम्मत है तो सामने आओ, मैं दिखाती हूँ कि कौन राहुल गांधी है, कौन हर्षवर्धन और कौन सुखपाल। मेरा खुला आह्वान है, आओ खुले मंच पर। महिला कांग्रेस अध्यक्ष ने चित्रा वाघ को सीधे सीधे खुले मंच पर बहस और आमने सामने आने की चुनौती दे दी है। उन्होंने कहा कि कांग्रेस नेतृत्व पर निशाना साधने से पहले वाघ को अपने तर्क सार्वजनिक मंच पर साबित करने चाहिए। इस बयान के बाद राजनीतिक माहौल में हलचल मच गई है। भाजपा से इस पर अभी तक कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। मला देवाभाऊला काही सांगायचंय की देवाभाऊ, आताच मी एक व्हिडिओ बघितला। चित्राताई वाघ अशा करून हर्षवर्धन सपकाळ यांना धमकी देत होत्या। निश्चित दिली पाहिजे। हर्षवर्धन सपकाळ जे आहे ना, ते पण घाबरले चित्राताई तुम्हाला, कारण तुम्ही वाघ आहेत। महाराष्ट्रात तुमचा दरार आहे, पुरुष लोक तुम्हाला घाबरतात। पण चित्राताई वाघ आणि देवाभाऊ, मला तुम्हाला एक विनंती करायची की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त केस जर तुमची कोणी खराब करत असेल ना, तर ही तुम्ही ठेवलेली वकील आहे ना, चित्राताई वाघ ही करते। हिला जर तुम्ही वेळीच रोखलं नाही ना, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमची सगळी इमेज खराब करण्याचं काम चित्राताई निश्चित करेल। ज्या पद्धतीने चित्राताई वाघ तुम्हाला बटरिंग करतात, ज्या पद्धतीने त्यांचे व्हिडिओ असतात, त्याच कळकळी नजर त्या चिमुकलीवर जेव्हा अत्याचार झाला ना, देवाभाऊला जर विनंती केली असती ना ताई तुम्ही की देवाभाऊ काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर आज अत्याचार होताय, अन्याय होताय, हा व्हिडिओ जर बनवला असता ना देवाभाऊला, तर बरं वाटलं असतं। परंतु नाही। माझं जाहीर आव्हान आहे तुम्हाला, तुम्ही विचारता ना हर्षवर्धन सपकाळ कोण आहे, काय आहे। राहुल गांधींचा व्हिडिओ तुम्ही बनवला, तुम्ही विचारता ना राहुल गांधींना, तर चला या व्हिडिओच्या बाहेर या आणि मला विचारा, जाहीर व्यासपीठावर या। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास मी समर्थ आहे, परंतु नुसतं व्हिडिओ बनवून नाही। या चला आपण कुठल्या तरी व्यासपीठावर भेटूया आणि मग तुम्हाला कळेल की राहुल गांधी कोण आहे, हर्षवर्धन सपकाळ कोण आहे आणि तुम्ही कोण आहे आणि कोणामध्ये किती पात्रता आहे हे तपासून जर पाहायचं असेल तर मात्र माझं आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे। आणि यानंतर जर व्हिडिओ बनवायचे असेल तर बटरिंग न करता, बघा आम्ही कधीही पक्षामध्ये नेत्यांना बटरिंग करत नाही। आजचाही व्हिडिओ आहे ना, हा बटरिंगसाठी नाही, परंतु ज्या पद्धतीची तुमची धमकी दिसली ना, त्या धमकीला कुठेतरी उत्तर दिलं पाहिजे। तुम्ही हे समजू नका की आम्ही तुम्हाला घाबरतो, आम्ही तुम्हाला घाबरत नाही। असं नाही की आम्हाला बोलता येत नाही, परंतु आमची संस्कृती, आमचे संस्कार आम्हाला कुठेतरी थांबायला मजबूर करतात आणि म्हणून आम्ही थांबतो। परंतु आज जाहीर आव्हान करते आहे की जर तुम्हाला या सर्व प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर खुल्या व्यासपीठावर या, तिथं आपण दोघी पण भेटू। धन्यवाद।